नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अक्कलकोटच्या या पवित्र भूमीत, जिथे इतिहास आणि अध्यात्म एकत्र येतात। 19व्या शतकाच्या चमत्कारांनी आणि रहस्यमय जीवनाने या गावाला महाराष्ट्राचं आध्यात्मिक केंद्र ज्यांनी बनवले, ज्यांनी भक्तांना अशा चमत्कार दिले, श्री स्वामी समर्थ महाराज। असं म्हणतात की स्वामी समर्थ महाराज आजही येथे वास्तव्य करतात आणि लोकांना त्यांची अनुभूती आजही इथे जाणवते। सो अशा या पवित्र भूमीवरती आज आपण आलो आहोत। तुम्ही मागे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप सुंदर असं स्मारक बनवलेलं आहे। हे नवीनच बांधकाम झालेलं आहे। खूप सारे चेंजेस तिथं झालेले आहेत, खूप सारे बदल इथे झालेले आहेत। इथे जे आहे यात्री भवन झालेले आहेत, इथे जे अन्नछत्र नवीन बांधण्यात येलेलं आहे। आता एक नवीन अन्नछत्र खूप मोठं बांधण्यात येत आहे। माझ्या मागे तुम्ही जे बघू शकता हे सगळं खूप मोठा प्रोजेक्ट आहे अन्नछत्राचा आहे। राहण्याखाण्याची सुविधा होत आहे, ट्रॅव्हलिंगची हायवेज चांगले झालेले आहेत। सो अशा खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत ते मला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। ही व्यवस्था आहे पूर्ण आतमध्ये पण खूप सारी व्यवस्था आहे, मोठी मोठी। आणि तुम्हाला हे जे समोर मंदिर दिसत आहे ही श्री तुळजा भवानी मातेची जे आहे प्रतिकृती आहे। तुळजा भवानी मातेच्या मंदिराची प्रतिकृती इथे बांधण्यात आलेली आहे। इथे शिवचरित्र धातूंचे चित्र, हे शिल्प प्रदर्शन वगैरे आहे धातूंचे, ते इथे दाखवण्यात आलेले आहे। या चित्रदानांच्या बाजूला तिथे हे जे आहे अन्नछत्र आहे, 8ला चालू होतो, आता वाजलं तिथे 7, तो 8 वाजता चालू होईल। हे इथे अन्नछत्रासाठी लाईन लागते पूर्ण। आणि इकडे जे आहे अन्नछत्र हॉल आहे मोठा, आणि इकडे मंदिराकडे जाण्याचा रस्ता, पार्किंगकडे तुम्ही गाडी लावल्यानंतर इथे येण्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट व्हेकलने पण येऊ शकता, खूप चांगली सोय होईल। अदरवाईज तुम्हाला सोलापूरवरून बस पण मिळू शकतात, किंवा इतर कोणत्याही ठिकाणून सोलापूरसाठी चांगल्या बसेस, अक्कलकोटसाठी पण खूप साऱ्या बसेस आहेत, महामंडळाच्या ट्रॅव्हल्स आहेत। त्याच्याबरोबर तुम्हाला जर ट्रेन्सनी यायचं असेल तर ट्रेन्सनी तुम्हाला मुख्य जे रेल्वे स्टेशन आहे ते सोलापूर आहे। तर पोहोचायला आपल्याला लेट झालं आहे। यात्री भवन आहे इथे मागे आपल्या, इथून बुकिंग वगैरे करू शकतो आपण। तर इथे ट्रेनने यायचं झालं तर तुम्हाला ट्रेनने सगळ्यात जे मुख्य देवस्थान, सगळ्यात जे मुख्य रेल्वे स्टेशन आहे ते सोलापूरचं आहे। सोलापूरच्या रेल्वे स्टेशन सोलापूरच्या रेल्वे व्यतिरिक्त तुम्ही इथे अक्कलकोट जे रेल्वे स्टेशन आहे, सोलापूरहून पण खूप सारे रेल्वे आहेत जे इकडे तुम्हाला अक्कलकोटला पोहोचवतात। सो डायरेक्ट पण आहे ट्रेन्स, आणि तुम्ही सोलापूरवरून पण येऊ शकता। सोलापूरवरून बस वगैरे पण, ऑटो वगैरे पण खूप सारे आहेत अक्कलकोटसाठी। ज्या आहेत गाड्या येतात, प्रायव्हेट गाड्या, आणि इकडे लेफ्ट साईडला मंदिर आहे, आणि हे इकडे आहे पार्किंगसाठी जो जायला रोड आहे। अन्नछत्र पण या साईडला आहे, याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला तुम्ही मंदिराकडे जाऊ शकता। इकडे आहे मेन रोड, जिकडनं गाड्या वगैरे येतात। खाण्यासाठी फूड स्टॉल्स, छोटे छोटे शॉप्स, मल्टिपल स्ट्रीट फूड्स, इथं खूप सारे ऑप्शन्स आहेत इथे, त्याची काहीच कमी नाही आहे। इथे आपण खूप मोठी बघू शकता तुम्ही स्टॉल्स आहेत खूप जास्त। आज सॅटर्डे आहे त्याच्यामुळे गर्दी खूप जास्त आहे। आय डिडंट एक्सपेक्ट दॅट, आय वॉज थॉट रात्रीची वेळ आहे सो गर्दी कमी असेल, पण गर्दी तुम्ही बघू शकता। स्टॉल पण खूप सारे स्टॉल्स आहेत। श्री स्वामी समर्थ महाराजांना दत्तात्रयांचे 4थे अवतार मानले जातात। स्वामी समर्थ महाराजांचे जन्मस्थान आणि जन्मतारीख अजूनही अज्ञात आहे। काही चरित्रकारांच्या मध्ये त्यांचा संबंध श्री नरसिंह सरस्वतींशी पण जोडला जातो। लेडीज आणि जेंट्सची लाईन पहिले नव्हतं, आता झालं। इतिहासानुसार स्वामी समर्थ महाराजांचा अक्कलकोटीतील वास्तव्य जो आहे जवळपास 40 वर्ष एवढा होता, आणि त्याच्यापैकी जवळपास 21 वर्ष ते अक्कलकोट येथे राहिले होते। आणि 1857मध्ये त्यांनी अक्कलकोट येथे आगमन केले होते असं म्हणतात। त्यांचा जो मुक्काम आहे पहिले खंडोबाच्या देवळाजवळ पिंजऱ्याखाली आणि वटवृक्षाखाली झाला। त्यांनी तिथे साधना करीत भक्तांना उपदेश दिला, आणि ते म्हणायचे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। दर्शनाला 10 मिनिटच लागले आपल्याला, पण दर्शनाची जी व्यवस्था होती ती खूप जास्त वर्स्ट होती, बिलकुल चांगली नव्हती। आय मीन तुम्हाला लांबूनच दर्शन करावं लागतं, आणि ते पण गडबडीमध्ये गर्दीमध्ये असं पूर्ण दाराला बाजूला व्हावं लागतं। ती बेकार व्यवस्था आहे दर्शनासाठी। स्वामी समर्थांनी वापरलेल्या वस्तू आहेत या, हे बघा त्यांचा हे ड्रेस आहे, पोशाख आहे, त्यांचा खूप जुना आहे, सिल्क टॅग आहे त्याच्या, हे लोड वगैरे आहे, पादुका त्यांच्या,
इथे समोर मंदिर आहे. आपण इथे थोडी बसायला व्यवस्था आहे, ध्यानस्थ करायला, ध्यानस्थ होण्यासाठी इथे बसायला व्यवस्था आहे. तर आता हे एक्झिटकडे जाण्याचा रोड आहे, एक्झिट होते इथे. आता यांनी ही नवीन व्यवस्था चालू केली आहे, महिला आणि पुरुष रांग इकडनं बघाल तुम्ही. आणि खूप तिथे गाभाऱ्यामध्ये एकदम जास्त गर्दी होत आहे.